बुलेटिनमध्ये घेऊयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। शेगावमधील संत गजानन महाराज यांचे मंदिर ऋषी पंचमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या 2 दिवस रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थांकडून घेण्यात आला आहे। धुळे शहरातील पहिला मानाचा गणपती म्हणून मान्यता असलेल्या खुनी गणपतीची भक्तिभावे स्थापना करण्यात आली। 130 वर्षांची सार्वजनिक गणेश उत्सवाची परंपरा असलेला खुनी गणपती हा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे, तर पारंपरिक पद्धतीनं मंत्रोच्चार करत बाप्पाची स्थापना करण्यात आली। गणेशोत्सव काळात विविध कार्यक्रमांचं आयोजनही केलं जाणार आहे। भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन मंदिर समितीच्या वतीनं करण्यात आलंय। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये शिवरत्न मित्र मंडळाच्या वतीनं गणरायाचा भव्य आगमन सोहळा पार पडला। या आगमन सोहळ्यात अघोरी नृत्य, नामपूर बँड, आदिवासी नृत्य आणि ढोल पथक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला। या मिरवणुकीमध्ये नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले। गोंदियाच्या रामनगर पोलीस ठाण्यामध्ये बाप्पा विराजमान झाले। ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची आगमन मिरवणूक पार पडली। यावेळी पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी सहभागी झाले। बीडच्या आष्टी तालुक्यातील नागतळा गावातील गणेश गडावर गणेशोत्सव साजरा केला जातो। गडाचे महंत काशीनाथ महाराज यांच्या हस्ते गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली। या ठिकाणी पुढील 10 दिवस कीर्तन भजनाचं आयोजन केलं जाणार आहे। भुसावळमधील शाळांमध्ये पारंपरिक पद्धतीनं पर्यावरणपूरक गणरायाची स्थापना करण्यात आली। विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं। मुंबईतील श्रीमंत गणपती मंडळांपैकी एक म्हणजे वडाळ्यातील GSB गणपती। या गणपतीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे। यंदा मंडळाचं 71वं वर्ष आहे। यंदा गणपती बाप्पाला 69 किलो सोनं आणि 365 किलो चांदीचे आभूषण चढवण्यात आले, तर भाविक, स्वयंसेवक, मंडप आणि बाप्पाच्या आभूषणाचे मिळून 475 कोटींचा विमा उतरवण्यात आलाय। जळगावमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलाय। शहरात विविध सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुका निघाल्या, बाजारपेठा सजल्या। यामुळे सर्वत्र उत्साहाचं आणि मंगलमय वातावरण पाहायला मिळालं। सोलापुरात 125 वर्षापूर्वीच्या मानाच्या कसबा गणपतीची भव्य मिरवणूक निघाली। सोलापुरातील कसबा गणपती हा मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो। पारंपरिक वाद्यांसह लेझिमच्या तालावर बाप्पाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। विदर्भातील अष्टविनायकांमध्ये स्थान असलेला आणि दाढी मिशी ठेवणारा ज्येष्ठ गणपती म्हणून भंडारा शहरातील भ्रूशुंड गणेशाचं जागृत देवस्थान सर्वदूर प्रसिद्ध आहे। वैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या भंडारा शहरातील मेंढा परिसरामध्ये भ्रूशुंड गणेश मंदिर आहे आणि या मंदिरात श्री गणेशाची 8 फूट उंच आणि 4 फूट घेराव असलेली सुंदर आकर्षक मूर्ती आहे। तब्बल 183 वर्षांची परंपरा असणाऱ्या सांगलीमधील श्री गणपती पंचायतन संस्थांच्या शाही गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली। प्रारंभी मुख्य गणेश मंदिरापासून शाही गणपतीची पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। जळगाव नगरपालिकेच्या मानाच्या गणपतीची भक्तिमय वातावरणात मिरवणूक निघाली। ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषा परिधान करत गणपती बाप्पाचा जयघोष करत मिरवणुकीमध्ये जळगाव महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। चंद्रपूरमध्येही गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला। ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत ठिकठिकाणी बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली। मुंबईत गिरगावचा राजा थाटामाटात विराजमान झाला। गिरगावच्या राजाचं यंदाचं 98वं वर्ष आहे। यावर्षीही पर्यावरणपूरक बाप्पाची मूर्ती आहे, तर बांबूपासून सजावटही पर्यावरणपूरक करण्यात आली आहे। गणेशोत्सवात गणेशोत्सव मंडळांकडून आकर्षक आणि समाज प्रबोधन करणारे देखावे साकारले जातात। यंदा वरळीमधल्या आंबेडकर नगरच्या बाप्पाचं 77वं वर्ष आहे। या मंडळानं केदारनाथ मंदिराचा देखावा साकारलाय। या गणपतीची स्थापना 1947 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आली होती।
नागपूरच्या गणेश टेकडी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. पहिली आरती घेण्यासाठी भक्तांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या. नागपूरच्या राजाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. नागपूरचा राजा हे नागपुरातील प्रसिद्ध गणेश मंडळांपैकी एक आहे. मागील 30 वर्षांपासून भाविकांचं श्रद्धास्थान बनलंय. या गणपती बाप्पाची उंची दरवर्षी 1 इंचानं वाढवली जाते. यासोबतच दरवर्षी बाप्पाला एक सुवर्ण अलंकार सुद्धा वाढवला जातो. घरोघरी गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवण्यात आले. कोल्हापूरच्या रोहिणी शिंदे या उकडीचे मोदक, खजूर आणि सुकामेवा मोदक, त्याचबरोबर ड्रायफ्रूट मोदक, खव्याचे मोदक असे वेगवेगळ्या पद्धतीनं मोदक बनवतात. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेही बाप्पाच्या चरणी लीन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. उद्धव ठाकरेंनंतर सीएम फडणवीसांनी शिवतीर्थ निवासस्थानी बाप्पाचं दर्शन घेत प्रार्थना केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊत यांनीही भेट दिली. राऊत यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बाप्पा विराजमान झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बाप्पाची आरती करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील किसान नगर इथल्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी शिंदेंनी बाप्पाची आरती केली. मंत्री गिरीश महाजन यांच्या सेवा सदन या शासकीय निवासस्थानी बाप्पा विराजमान झाले. मंत्री गिरीश महाजन यांनी मनोभावे बाप्पाची आराधना केली. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर इथल्या निवासस्थानी बाप्पाचं आगमन झालंय. फुलांच्या गाभाऱ्यात शाडूची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. यावेळी मुनगंटीवार यांनी सिंदूर लेपन केलं आणि जनतेच्या कल्याणासाठी कार्य करण्याची शक्ती दे अशी मनोकामना मुनगंटीवारांनी बाप्पाचरणी व्यक्त केली. काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या घरी सुद्धा बाप्पा विराजमान झाले. बरोरा इथल्या घरी त्यांनी कुटुंबासमवेत गणेशाची स्थापना केली. घरचा गणेशोत्सव दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी सुरू केलेली परंपरा आहे. आज त्यांची प्रकर्षानं आठवण होते अशी भावना प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली. तर बळीराजावरील आसमानी संकट टळू दे अशी प्रार्थना धानोरकर यांनी बाप्पाचरणी केली. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या भुसावळ इथल्या निवासस्थानी गणरायाची स्थापना करण्यात आली. बाप्पाची विधिवत पूजा करत मंत्री सावकारे सपत्नी बाप्पाचरणी लीन झाले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपुरातील निवासस्थानी बाप्पाचं आगमन झालंय. बाप्पासाठी आकर्षक पद्धतीनं पर्यावरणपूरक सजावट करण्यात आली आहे. हिरव्या पानांचा वापर करून सजावट करण्यात आली आहे. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या मुंबईच्या मलबार हिल इथल्या निवासस्थानी गणरायाची विधिवत पूजा करत स्थापना केली. यावेळी त्यांनी बाप्पाचरणी प्रार्थनाही केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या घरी बाप्पाची स्थापना करण्यात आली. कुटुंबासमवेत त्यांनी सिद्धिविनायकाच्या रूपातील मूर्तीची स्थापना करत प्रार्थना केली. श्रीमंत मुधोजीराजे भोसले यांच्या नागपुरातील निवासस्थानी बाप्पा विराजमान झाले. परंपरेनुसार 297व्या वर्षी गणपती बाप्पाची पारंपरिक पद्धतीनं स्थापना करण्यात आली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या घरीही बाप्पाचं आगमन झालं. विघ्नहर्त्या गणरायाची दिमाखात प्रतिष्ठापना करण्यात आली. राजकीय नेत्यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या घरी बाप्पा विराजमान झालाय, तर जल्लोषात बाप्पाचं स्वागत करण्यात आलं. निलेश राणे आमदार व्हावेत यासाठी सिंधुदुर्ग राजाच्या चरणी साकडं घालण्यात आलं होतं. याची पूर्तता झाल्यानं सिंधुदुर्ग राजाच्या चरणी सोन्याचा पाय अर्पण करण्यात आला. निलेश राणे यांच्याकडून नवसाची परतफेड करण्यात आली.
पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी स्थापना केलेल्या देशातील पहिल्या सहकारी साखर कारखान्यावर गणरायाची मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहकुटुंब गणरायाचं पूजन केलं। काँग्रेसचे नेते आमदार सतीश पाटील यांच्या कसबा बावडा इथल्या यशवंत निवासस्थानी गणरायाचं वाजत गाजत आगमन झालं। त्यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील यांच्यासह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते। एकनाथ खडसेंनी सपत्नीक विधिवत पूजा करत मुक्ताईनगरच्या फार्म हाऊसमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना केली। महाराष्ट्रात शेतकरी त्याचबरोबर नागरिक महागाईने त्रस्त आहे, अशा काळात सर्वांना दिलासा मिळावा अशी प्रार्थना एकनाथ खडसेंनी गणरायाकडे केली आहे। आमदार सदाभाऊ खोत यांच्या इस्लामपूर इथल्या निवासस्थानी गणरायाचं उत्साहात आगमन झालं। गणरायाचं पूजन करून प्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी खोत कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते। अंबादास दानवे यांच्या संभाजीनगर इथल्या भवानी कृपा निवासस्थानी गणरायाचं आगमन झालं। दानवे कुटुंबियांनी गणरायाची आरती करत आनंदात गणरायाचं स्वागत केलं। गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषणा देत विघ्नहर्त्याचं स्वागत करून स्थापना करण्यात आली। अभिनेते गोविंदा आहुजा यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले। त्यांनी पत्नी सुनीता यांच्यासोबत बाप्पाची स्थापना केली। गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाची चर्चा होती, मात्र त्यांनी आता एकत्र बाप्पाची स्थापना केल्यामुळे या चर्चांना पूर्णविराम लागलाय। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालंय। यंदाही सोनालीनं पर्यावरणपूरक बाप्पाची मूर्ती बनवली आहे। यावर्षी निसर्गाचं रूप आणि समतोल साकारण्याचा प्रयत्न सोनालीनं केलाय, तर महाराष्ट्र खड्डेमुक्त व्हावा यासाठी बाप्पाकडे तिने साकडं घातलं। अभिनेता संतोष जुवेकरनं त्याच्या कळव्यातील घरी परंपरेनुसार बाप्पाची स्थापना केली। पर्यावरणपूरक बाप्पाची स्थापना करत मराठी सिनेसृष्टीला चांगले दिवस येऊ दे अशी प्रार्थना संतोष जुवेकरनं केली। गुवाहाटीमध्ये पारंपरिक पद्धतीनं श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। सार्वजनिक गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्याचं दिसून आलं। कोयंबतूरमध्ये गणेश चतुर्थीनिमित्त भाविकांनी विनायक गणेशाच्या मंदिरात गर्दी केली होती। गणेश चतुर्थीनिमित्त बाप्पाला आकर्षकरित्या फुलांची सजावट करण्यात आली होती। जयपूरच्या मोतीडुंगरी गणेश मंदिरामध्ये गणेश चतुर्थीचा उत्साह दिसून आला। 3 वर्षांनंतर बुधवारी गणेश चतुर्थी आली आहे। बुधवार हा गणेशाचा दिवस मानला जातो, त्यामुळे या योग साधनेसाठी भाविकांनी मंदिरात मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली। तर गणेश चतुर्थीनिमित्त जयपूरच्या या राजाला सोन्या चांदीची आभूषणं परिधान करण्यात आली होती आणि भाविकांसाठी खास मोदकांचा प्रसाद बनवण्यात आला होता। हैदराबादच्या खैरताबादमध्ये गणपतीची आकर्षक अशी तब्बल 69 फुटी मूर्तीची स्थापना करण्यात आली। यंदा या मंडळाचं 71वं वर्ष आहे, तर मंडळाची यंदाची थीम शांती असेल। चेन्नईमध्ये तब्बल 7,500 पुस्तकांपासून बाप्पा साकारण्यात आलाय। यामध्ये 5,000 पुस्तकं भगवद्गीतेची आहेत, तर या मूर्तीला भाविकांची मोठी पसंती मिळते। मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली आहे। ही परवानगी सध्या केवळ एका दिवसासाठी आहे, त्यामध्ये काही अटी शर्ती घालण्यात आल्या। त्यानुसार आंदोलनाच्या काळात गणेशोत्सव सुरू असल्यानं वाहतुकीला अडथळा, नागरिकांना त्रास होईल असं वर्तन करता येणार नाही। तसंच या आंदोलनाला सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत परवानगी असेल, असं मुंबई पोलिसांनी त्यांच्या आदेशात म्हटलंय। मनोज जरांगेंच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली आहे, त्यामुळे मनोज जरांगे यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये हमीपत्र दाखल केलं। हमीपत्रामध्ये मनोज जरांगे यांनी 20 आश्वासनं दिली आहेत। जरांगेंच्या स्वाक्षरीनं त्यांच्या प्रतिनिधींनी हमीपत्र सादर केलं।